मित्रांनो, तुम्ही जर 10वी पास असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण पोस्ट ऑफिसमध्ये 21,413 जागांसाठी भरती निघाली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कुठलीही परीक्षा घेण्यात येणार नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबद्दल ए टू झेड माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तारीख देण्यात आलेली आहे ती 10/2/2025 पासून ते 3/3/2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. जर तुमच्या अर्जामध्ये काही चूक झाली असेल, तुम्हाला अर्ज एडिट करायचा असेल, करेक्शन करायचं असेल, तर तुम्हाला 6/3/2025 पासून ते 8/3/2025 पर्यंत तारीख देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की सर्वात प्रथमची जी पोस्ट आहे ब्रांच पोस्ट मास्टरची पोस्ट देण्यात आलेली आहे. त्यानंतर 2 नंबरची जी पोस्ट आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ABPM ही पोस्ट देण्यात आलेली आहे. त्यानंतर 3 नंबरची जी पोस्ट आहे त्यामध्ये डाक सेवकची पोस्ट देण्यात आलेली आहे. त्यानंतर खालती तुम्ही पाहू शकता की यामध्ये जी सॅलरी देण्यात आलेली आहे पोस्टप्रमाणे, कॅटेगरीप्रमाणे. तर BPM यासाठी जी स्लॅब देण्यात आलेली आहे त्यामध्ये ₹12,000 पासून ते ₹29,380 पर्यंत त्यांची सॅलरी असणार आहे. त्यानंतर ABPM आणि डाक सेवक यांची सॅलरी ₹10,000 पासून ते ₹24,470 पर्यंत असणार आहे. इथे एज लिमिट देण्यात आलेलं आहे. मिनिमम वय जे असलं पाहिजे ते 18 वर्ष असलं पाहिजे, तर मॅक्झिमम एज लिमिट 40 वर्षापर्यंत असलं पाहिजे. त्यानंतर कॅटेगरीनुसार वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट असणार आहे. म्हणजे 40+5 असणार आहे. तर तुम्ही OBCमध्ये असाल तर 40+3. EWSवाल्यांना कुठलीही यामध्ये वयाची सूट देण्यात आलेली नाही. त्यानंतर जे लोकं PWDमध्ये येतात, जे डिसेबिलिटीजमध्ये असतात त्यांना 10 वर्षाची सूट असणार आहे आणि जे लोकं OBCमधून जे डिसेबिलिटीज आहेत, जे PWDमध्ये येतात त्यांच्यासाठी 13 वर्षाची सूट असणार आहे. PWDमध्ये येतात प्लस जे SC आणि STमध्ये येतात त्यांच्यासाठी 15 वर्षाची सूट असणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे तुम्हाला 10वी पास देण्यात आलेलं आहे. 10th स्टँडर्ड देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, ही जी होती सर्व माहिती होती की कुठल्या पोस्ट आहेत आणि यासाठी कुठली सॅलरी असणार आहे. तर मित्रांनो, आपण आता लाईव्ह पाहणार आहोत की अर्ज कशाप्रकारे आपल्याला भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला Googleवरती यायचं आहे आणि Googleवरती आल्यानंतर इंडिया पोस्ट GDS online.gov.in या वेबसाईटला सर्च करायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की जे 14 नंबरचं जे ऑप्शन आहे महाराष्ट्र, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की महाराष्ट्रामधील जे सर्कल आहेत त्याची इथे लिस्ट देण्यात आली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की सिलेक्ट डिव्हिजन यामध्ये तुम्हाला कुठल्या डिव्हिजनमध्ये अर्ज करायचा आहे ते डिव्हिजन तुम्हाला सिलेक्ट करा. म्हणजे उदाहरणार्थ जर मला बीडमध्ये अर्ज करायचा असेल तर मी बीड हे सिलेक्ट करेल. त्यानंतर व्ह्यू पोस्ट यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, इथं डिव्हिजन देण्यात आलेलं आहे, डिस्ट्रिक्ट देण्यात आलेले आहे, त्यानंतर ऑफिसचं नाव आणि किती वॅकन्सी आहे ABPMसाठी किंवा डाक सेवकसाठी किती त्या ठिकाणी वॅकन्सी आहेत त्याची माहिती देण्यात आलेली आहे. ही माहिती घेतल्यानंतर तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज करायचा आहे. परत तुम्हाला याच लिंकवरती यायचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता की काही स्टेप देण्यात आलेले आहे. तर स्टेप 1 मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, स्टेप 2 मध्ये आपल्याला अर्ज अप्लाय करायचा आणि स्टेप 3 मध्ये आपल्याला फीस पेमेंट करायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की कॅन्डिडेट कॉर्नरमध्ये जे डाव्या बाजूला आहे, इथे यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की व्हॅलिडेट युअर डिटेल्स म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे. तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक 6 अंकी ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि तुमचा मोबाईल जो आहे तो मोबाईल नंबर जो आहे तो व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल आयडी टाकायची आहे. ईमेल आयडी पण टाकल्यानंतर सेम प्रोसेस असेल. तुमच्या ईमेल आयडीवरती एक ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी टाकून तुम्हाला इथे व्हॅलिडेट करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता ॲप्लिकंट नेम ॲज पर सेकंडरी स्कूल पास सर्टिफिकेट म्हणजे तुमची जी 10वीची सनद असणार आहे, जे तुमचं 10वीचं सर्टिफिकेट असणार आहे, त्यावरती तुमचं नाव कशाप्रकारे आहे तीच स्पेलिंग तुम्हाला इथे कॅपिटलमध्ये टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही इथे 4 नंबरला पाहू शकतो वडिलांचं नाव टाकायचं आहे तुम्हाला इथे 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये. 5 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला या कॅलेंडरमधून तुमची जन्मतारीख निवडायची आहे. तुमच्या 10वीच्या ज्या बोर्डाच्या सर्टिफिकेटवरती जन्मतारीख आहे ती. त्यानंतर 6 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुमचं जेंडर निवडायचं आहे. जेंडर निवडल्यानंतर तुम्ही इथे खाली पाहू शकता 7 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुमची कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे. तुम्ही ओपनमधून येता, OBCमधून येता, SCमधून येता का STमध्ये.
तुमची जी कॅटेगरी आहे तुम्हाला ती इथून निवडायची आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, की तुम्ही कुठल्या सर्कलमधून जी आहे ती 10वी पास झालेला आहात. जर तुम्ही आता मी महाराष्ट्रामधून पास झालेलो त्यामुळे मी इथे महाराष्ट्र हे ऑप्शन निवडलेलं आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग म्हणजे तुम्ही 10वी कुठल्या वर्षी पास झालात ते तुम्हाला इयर तुम्हाला इथून निवडायचं आहे. हे निवडल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता 10 नंबरला जो आहे तुम्हाला तो इथे कॅप्चा कोड जो आहे तो इथे एंटर करायचा आहे आणि सर्वात शेवटी ही माहिती भरलेली बरोबर आहे का ती चेक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे काही ऑप्शन्स येणार आहेत. प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल्स बिलो. त्यानंतर तुम्हाला तुमचा इथे 12 अंकी आधार नंबर एंटर करायचा आहे. 12 अंकी आधार नंबर एंटर केल्यानंतर तुम्ही इथे खाली विचारलं जातं की 11 नंबरला आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी. जर डिसेबिलिटीमध्ये असेल पर्सन तर त्यांना येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. डिसेबिलिटीमध्ये येस केल्यानंतर तुम्हाला इथे 11A मध्ये दाखवलेलं आहे की कुठल्या कॅटेगरीची डिसेबिलिटी असेल. तर नो असेल, डिसेबिलिटी व्यक्ती नसेल तर इथून तुम्हाला नो हे ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे विचारलं जात आहे की तुम्ही शाळेमध्ये असताना म्हणजे 10वीला असताना कुठल्या-कुठल्या लँग्वेज शिकलेल्या आहेत. तर त्यामध्ये मी इथं मराठी आणि हिंदी ही लँग्वेज मला होती. तर मी इथे हिंदी आणि मराठी या लँग्वेजला मी इथून सिलेक्ट करत आहे. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथं जे 2 लँग्वेज आहेत त्याला मी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही कुठे जॉबला आहात का? सध्या कुठे तुम्ही एम्प्लॉयी आहात का? जर असाल तर तुम्हाला येस करायचं आहे आणि असाल तर तुम्ही त्यांच्याकडून एन-ओ-सी घेतली आहे का? जर घेतली असेल तर येस करा, अन्यथा नो करा. आणि जर तुम्ही कुठेही सध्या जॉबला नसाल तर तुम्हाला नो हे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करण्यासाठी जी साईज देण्यात आलेली आहे ती 50 केबी पर्यंत देण्यात आलेली आहे. अप टू 50 केबी पर्यंतच आहे. 200 DPIमध्ये ती इमेज असली पाहिजे. जे डायमेन्शन देण्यात आलेलं आहे फोटोचं 200 ते 230 पिक्सेलमध्ये असली पाहिजे. इमेज रिसाइज करण्यासाठी खूप जणांना अडचण येते. त्याच्यासाठी जी सर्वात पहिली वेबसाईट आहे PI7 इमेज टूल या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर रिसाइज इमेज इन पिक्सेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर जी आपल्याला इमेज पाहिजे होती ती 200 आणि 230 पिक्सेलमध्ये हवी आहे. तर मी इथे 200 विड्थ टाकलेली आहे आणि 230 जी आहे ती हाईट टाकलेली आहे. 230 पिक्सेल टाकलेली आहे हाईट. त्यानंतर मी जी इमेज आहे ती फोटो जो आहे तो सिलेक्ट करणार आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं रिसाइज इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इथे मित्रांनो पाहू शकता, की हा जो फोटो आहे तो रिसाइज झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर जो तुमचा फोटो आहे तो इथे सेव्ह होणार आहे. त्यानंतर चूज फाईलमध्ये जाऊन जो फोटो आहे तो मी इथे अपलोड करणार आहे. मी इथे फोटो अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहू शकता, की मित्रांनो विदिन 10 सेकंदाच्या आतमध्ये तुमचे जे फोटो आहे तो रिसाइज झालेला आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, की अपलोड सिग्नेचर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही ज्याप्रमाणे फोटो रिसाइज केलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमची सिग्नेचर ही रिसाइज करायची आहे. सिग्नेचर अपलोड करण्यासाठी जी साईज देण्यात आलेली आहे अप टू 20 केबीपर्यंत देण्यात आलेली आहे. तर त्याचं डायमेन्शन जे देण्यात आलेलं आहे 140 बाय 60 पिक्सेलमध्ये देण्यात आलेलं आहे. तुम्हाला याच प्रकारे ज्या प्रकारे तुम्ही फोटो रिसाइज केला होता या वेबसाईटवरती यायचं आहे आणि त्याच प्रकारे तो फोटो रिसाइज करायचा आहे. मी या वेबसाईटची जी लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे. त्यानंतर तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची जी साईन आहे ती इथून ओपन करायची आहे आणि अपलोड करायची आहे. सर्व माहिती जर तुमची भरलेली बरोबर असेल, सर्व माहिती जर तुम्ही चेक केलेली असेल, त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची माहिती दाखवली जात आहे. रजिस्ट्रेशन डिटेल्स दाखवण्यात येणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता तुमचं ॲप्लिकंटचं नाव दाखवण्यात येणार आहे. जी तुम्ही पण वरती माहिती भरलेली आहे, ती सर्व माहिती तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे. त्यानंतर तुम्ही भरलेली माहिती जर बरोबर असेल, करेक्ट असेल, तर तुम्हाला त्यानंतर इथे जो बॉक्स देण्यात आलेला आहे चौकोनी यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही डिअर कॅन्डिडेट युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन कंप्लीटेड सक्सेसफुली. युअर रजिस्ट्रेशन नंबर इज. तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दाखवला जात आहे आणि हाच रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या मेलवरती आणि मोबाईलवरती पण आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू टू अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अप्लाय टू सर्कल जे आहे तुम्हाला ते निवडायचं आहे. कुठल्या सर्कलसाठी तुम्ही अप्लाय करायचं आहे. तर मी ते महाराष्ट्र हे निवडलेलं आहे. त्यानंतर मी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्यावरती एक ओ-टी-पी येणार आहे. 6 अंकी जे आहे ते ओ-टी-पी येणार आहे. इथे ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती जो ओ-टी-पी आलेला आहे, तो ओ-टी-पी तुम्हाला इथे एंटर करायचा. त्यानंतर खाली पाहू शकता की तुम्हाला कॅप्चा कोड देण्यात आलेला आहे.
कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या पेजवरती आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन डिटेल्स दाखवले जाणार आहे. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आता आपल्याला पुढची माहिती भरायची आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. या पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा सध्याचा जो कम्युनिकेशन ॲड्रेस आहे, सध्या तुम्ही जिथे राहता तिथला ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पर्मनंट ॲड्रेस जो आहे तो इथे टाकायचा आहे. जर तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस आणि पर्मनंट ॲड्रेस जर सेम असेल, तर तुम्हाला सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खालती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे सर्कल देण्यात आलेले आहे. त्यानंतर तुम्ही 10वी कधी पास आउट झालेलं आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुमचा बोर्ड देण्यात आलेला आहे. तुम्ही कुठल्या बोर्डामधून तुमची 10वी पास झालेला आहात. तर इथे मित्रांनो पाहू शकता मी स्टेट बोर्डामधून 10वी पास झालेलो आहे. तर इथे स्टेट बोर्डामध्ये 2 ऑप्शन देण्यात आलेले आहे. जर तुम्ही 2007 ते 2014 मध्ये जर 10वी पास झाला असाल, तर ते ऑप्शन निवडायचे आणि तुम्ही त्यापूर्वी म्हणजे 2007 पूर्वी जर 10वी पास झाला असाल, त्याच्यासाठी 2 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. तर मी 2007च्या पूर्वी जे आहे, ते 10वी पास झालेलो आहे. त्यामुळे मी 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ते निवडलेलं आहे. त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या सायन्समध्ये किती मार्क्स आहेत ते फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमची मार्कशीट जवळ घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला इथे मार्क्स टाकायचे आहेत. तर सायन्समधले मी इथे मार्क्स निवडले आहेत. त्याच्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे सेकंड लँग्वेज. म्हणजे माझी सेकंड लँग्वेज जी होती ती मला हिंदी होती. त्यामुळे मी इथून हिंदी हे ऑप्शन निवडलेलं आहे. त्यानंतर इथे गणितातले मार्क्स विचारलेले आहेत. ते गणितातले मार्क्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत. त्यानंतर फर्स्ट लँग्वेज. फर्स्ट लँग्वेजमध्ये आपल्याला आपली मराठी भाषेमध्ये आपल्याला किती मार्क्स पडलेले आहेत, ते गुण इथे तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर इथे विचारलेलं आहे की थर्ड लँग्वेज म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला किती गुण पडले ते इंग्लिशमधले गुण तुम्हाला इथे टाकायचे आहेत. त्यानंतर खालती पाहू शकता इथं सोशल सायन्स. सोशल सायन्समध्ये जे गुण पडलेले आहेत तुम्हाला ते इथे समोर टाकायचे आहेत. मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला परत एकदा चेक करायची आहे. कारण आपण यावरती जर ही माहिती सेव्ह केली तर आपल्याला त्यामध्ये मॉडिफाय करता येणार नाही. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की आर यू शुअर वांट टू सेव्ह अँड कंटिन्यू म्हणजे ही एकदा माहिती जर तुम्ही सेव्ह केली तर तुम्हाला यामध्ये पुन्हा बदल करता येणार नाही. जर ही माहिती करेक्ट असेल, बरोबर असेल तर त्यानंतरच तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला सर्कल निवडायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथं सर्कल अप्लाइंग फॉर महाराष्ट्र. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता डिव्हिजन देण्यात आलेलं आहे 2 नंबरला. तर यामध्ये डिव्हिजनची पूर्ण यादी देण्यात आलेली आहे. तुम्ही कुठल्या डिव्हिजनला अप्लाय करताय ते तुम्हाला डिव्हिजन इथून निवडायचं आहे. तर मी बीड हे डिव्हिजन इथून निवडलेलं आहे. बीड हे डिव्हिजन निवडल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता डिव्हिजन आणि ते ऑफिसेस देण्यात आलेले आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता पोस्ट देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर इथे पोस्ट प्रेफरन्स देण्यात आहे. तुम्ही 1 नंबरच्या पोस्टला 10 नंबरही देऊ शकता. म्हणजे तुम्हाला कुठल्या नंबरला तो प्राधान्य आहे, तो प्राधान्यक्रम तुम्हाला निवडायचा आहे. मी ते तुम्हाला दाखवण्यासाठी हे एक उदाहरण प्राधान्यक्रम दिलेला आहे. तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार तो प्राधान्यक्रम बदलू शकता. तुमच्या सोयीनुसार तो तुम्ही निवडायचा आहे. त्यानंतर मी इथे ही सर्व माहिती पाहिल्यानंतर, ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता डिक्लेरेशन देण्यात आलेलं आहे. डिक्लेरेशनचा जो बॉक्स आहे त्यावरती मी क्लिक करत आहे, एक्सेप्ट करत आहे. त्यानंतर खाली पाहू शकता सेव्ह अँड प्रोसीड हे ऑप्शन आहे. ही सर्व जे ऑप्शन आहेत मी भरलेले आहेत. मी जे प्रेफरन्स आहे ते भरून माझं पूर्ण झालेलं आहे. सर्व माहिती भरून पूर्ण झाली आहे. त्यानंतर मी सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मी ओके या बटनावरती क्लिक केलंय. तर तुम्ही इथे मित्रांनो पाहू शकता ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली म्हणजे जो माझा फॉर्म आहे तो पूर्णपणे सबमिट झालेला आहे. हा जो फॉर्म आहे तो मी एस-सी कॅटेगरीमधून भरलेला आहे. त्यामुळे इथे फीसचं ऑप्शन आलेलं नाही. जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला त्यामध्ये फीसचं ऑप्शन येणार आहे. तर मित्रांनो हा जो फॉर्म आहे पूर्णपणे मी ए टू झेड तुम्हाला कसा भरायचा त्याबद्दलची सर्व माहिती दाखवलेली आहे. तुमच्या माहितीसाठी जो PDF फाईल आहे याची प्रिंटआउट फाईल आहे तुमच्याकडे ठेवायची आहे. मित्रांनो याबद्दल संबंधित तुम्हाला जर कुठला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.